मोहन आणि त्याच्या साथीला फलंदाज दाखल गुड्डू. पहा सकाळीच खाल्ले त्यानं 52 किलो लाडू. तो आमचा गुड्डू नॉन स्ट्राईक एन वरती आणि स्ट्राईक एन मध्ये आपण मोहनला पाहताय. जय हनुमान किसर टीमचं कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपल्याला येणं गरजेचं राहील. जय हनुमान किसर टीम कॅप्टन आपण या आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती केली जाते. समीक्षा 11 परे क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे जे पांढरी गावदेवी मोहवाडी आणि समीक्षा 11 परे असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 4 ओव्हरची मॅच. जय हनुमान केसर टीमचे कॅप्टन हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण थोड्याच वेळात मान सन्मान करणार आहोत. चला मॅच सुरू होते. स्ट्राईक एन वरती आपण पाहता मोहन नॉन स्ट्राईक एन वरती गुड्डू आहे तर गोलंदाजी स्ट्राईक वरती काशीनाथ. डाव सुरू होतोय. पहिल्या सत्राला होते सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे लवकर ओळखलं. चेंडूला फेकून दिलेल्या डीप स्कोर लाईन मध्ये 6 धावांसाठी षटकार. स्वागत केलेलं आहे षटकारानं. चावीचे मालक सापडलेले आहेत आणि चावी पण आम्हाला सापडलेली आहे. किशोर टीमचे कॅप्टन देवादादा पडवळ इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान जो आपण करायचा आणि आमचे स्पर्धेचे आयोजक करतात महेशदादा बाग यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान संपूर्ण करून घ्यायचा आहे. खरा तर प्रत्येक अतिथींचा मान सन्मान होत आहे. इथे सन्मान घेतो मोहन. ओहो भरला दरा तो गाव भरा त्याचं नाव परा. तो पण रोग बैठक. यावेळेस सकील फटका समोर आहे. शतरक्षक होता त्याचाही आबाकाच्या बाहेर चेंडू निघालाय. तो म्हणजे 4 धावांसाठी. पंचवीस धावा धावफलकावरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आणि यावेळेस पुन्हा एकदा मोहन सज्ज आहे. स्ट्राईक वरती 25 धावा स्थिरपणे. संघाच्याही धावा 25 मोहनच्याही 25. फटका झकास आहे. मोहन ऑन फायर. ठोकतो धावा 6. हा षटकार नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. ज्यांना जीवदानी मधून सकाळीच खाल्ले होते 1.5 किलो लाडू तो मिस्टर गुड्डू. परंतु पावर आले मिस्टर मोहनला. तिथे येणारा चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवलं जातोय. अफलातून बॅटिंग सुरू आहे. 31 धावा धावफलकावरती सध्या तरी पाहायला मिळत आहेत. हरिश्चंद्रवरती वाद कारण चेंडू सीमारेषा पार. षटकार. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न वेगाने. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरी साडी
असं एकच धाव मिळेल आणि एका धावेनं 32 धावा. एका सिंगलच्या मध्ये 32 धावा धावफलकावरती आपण पाहिलेल्या आहेत. चांगली मॅच पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करताय. जबरदस्त मॅच. यावेळेस हो विकेट किपर बीट झाला. शॉर्ट थर्डमॅन तैनात होता. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. चांगली कामगिरी करणं गरजेचं राहणार आहे. यावेळेस इथे मात्र गोलंदाज बाद होईल. विकेट गुड्डू बाद झालेला आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार. यावेळेस दाखल आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू झालेले आहेत. 33 धावा. हरिचंद्रन खऱ्या अर्थाने इथे विकेट मिळालेली आहे. परंतु विकेट कुणाची? मोहन अजूनही खेळपट्टीवर आहे. अगदी आपण पाहताय जेबी स्पोर्ट काट्याची वाडी संघ देखील उपस्थित झालेला आहे. त्या दिवस नितीन नव्हता, आज आहे मला वाटतं. शेवटचा बॉल या ओव्हर मधील जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली बॅटिंग झाली आहे मोहनची, परंतु इथे सध्या 7 मात्र कुठेतरी मला वाटतं कमी मिळते. हो खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र हुकून मोकळा झालेला आहे. आणि तिथे अगदी आपण पाहताय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2चा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. 16.50 ची धावगती जी आपण सध्याच्या स्थितीला धावफलकावरती पाहिलेली आहे. 33 धावा धावफलकावरती सध्या तरी आपण पाहताय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मोहनचे आपण पाहिलेले आहे. मोहनला स्ट्राईक आपल्याकडे घेणं गरजेचं राहील, तर येणारा गोलंदाज त्याला कमबॅक करण्याची गरज आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय विलास 3 साठी आलेला आहे. याच विलासनं खऱ्या अर्थाने जबरदस्त मागच्या स्पर्धेमध्ये सुरेख झेल टिपला होता. ती व्हिडिओ मात्र वेगाने व्हायरल झाली होती. तोच विलास यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज क्रमांक 3 म्हणून गोलंदाज ट्रॅक वरती. चला मॅच कडे वळूया. षटक क्रमांक 3 फटका इथे हवेत आहे. विकेट किपर बॉल खाली आलाय मधुकर आणि तिथे मॅचची सगळ्यात मोठी शिकार मोहन बाद. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पंकज दाखल होत असताना पाहायला मिळेल. मोहन बाद झाला. पंकज मोहन खऱ्या अर्थानं मॅच मध्ये यावेळेस देखील हो चांगला फटका खेळून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे आणि एकच साव इथे समाधान मानत असताना खास करून ओमकारला मात्र आता कामगिरी करणं गरजेचं राहणार आहे. कारण आतापर्यंत जी जबाबदारी मोहननं आपल्या खांद्यावरती घेतली होती, तो मोहन आता खेळाडू कक्षामध्ये दाखल झालेला आहे. म्हणजे आता इथून ओमकारानं पंकजला या मॅच मध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं राहणार आहे. समोर फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक दूर. ओ हो मैदानाची 7 मात्र कमी मिळते, परंतु चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. तानाजी वेगानं आला. कुठेतरी मला वाटतं थोडीशी मैदानाची 7 मिळाली नाही. प्रयत्न भरपूर चांगले आहेत. आणि आता आमचे तुकाराम सध्या बदा घेऊन चाललेले आमच्या पाहुण्यांना बोलण्यासाठी. आणि याच दरम्यान आपण पाहू शकाल एक युवा नेतृत्व सन्मान्य प्रदीप शेठ सुरोसे युवा उद्योजक आणि खऱ्या अर्थाने येथे उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत रमेशजी सुरोसे हे देखील उपस्थित होत आहेत. खऱ्या अर्थाने या दोनही पाहुणेवरांचं
मी समस्त ग्रामस्थ मंडळ मड यांच्या वतीने आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत करेल। या स्पर्धेच्या निमित्तानं करायचं आज आपण उपस्थिती दाखवून स्पर्धेची शोभा वाढवली। फटका क्लास क्लास फटका, ज्याची सिंगल बाडी, ज्याची हातपाय काढी, जुनी सगळ्यामध्ये फेमस ती म्हणजे ओमनी गाडी, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये ओमकार ठोकतोय अतिश बाजी। हा षटकार संघाची धावसंख्या 44 धावा, 44 धावा। धावफलकावरती सध्या आपण पाहताय 2 चेंडू अजूनही या ओव्हर मधील बाकी आहे, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत। विलास यावेळेस पुन्हा एकदा हो स्कोरलेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथे अगदी आपण पाहिलेला आहे की यावेळेस कुठल्या प्रकारची धाव इथे खर्च केली जात नाही आणि हा डॉट बॉल आलेला आहे। निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे। शेवटचा चेंडू आता यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा। ओहो इथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि इथे एक सिंगल कंप्लीट होईल। धावसंख्या 45 धावा। खऱ्या अर्थाने आमच्या कामरमनला विनंती असेल आपण पाहुण्यांच्या मान सन्मानाकडे वळणार आहोत। एक युवा नेतृत्व सातत्यानं प्रत्येक तरुणांच्या मनामध्ये ज्या व्यक्तीने अधिराज्य गाजवलेलं आहे, कमी वयामध्ये खऱ्या अर्थाने समाजसेवा नेहमी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतोय। दवाखाना असेल, इथल्या इतर तुमच्या कुठल्याही गोष्टी असतील, निश्चित सातत्यानं प्रत्येकासाठी धावणारा माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने सन्मान्य प्रदीप शेठ सुरोसे यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत। आणि हा मान सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय पंकज भाऊ बोंबे भाऊंना विनंती करतोय, चला पंकज भाऊ आपल्या शुभ हस्ते सन्मान्य युवा नेतृत्व, युवा उद्योजक, समाजसेवक, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने प्रत्येक तरुणांच्या हक्काचा माणूस म्हणजे प्रदीप शेठ सुरोसे यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं आपण इथे करत आहोत। आणि मी सन्मान्य प्रदीप शेठ सुरेश यांना विनंती करतो, आपला मान सन्मान केला जात आहे। माईची उबदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मान्य प्रदीप शेठ सुरेश यांचा यथोचित मान सन्मान केला जात आहे। खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर सन्मान्य रमेशजी सुरेसे यांचा यथोचित मान सन्मान आपण इथे करणार आहोत आणि हा मान सन्मान आपण करण्यासाठी विनंती करणार आहोत ते म्हणजे आमचे सोमनाथ भाऊ बोंबे भाऊंना विनंती करतो, भाऊ या आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रमेश शेठ सुरोसे यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने इथे करत आहोत। स्क्रीनवरती आपण पाहताय प्रत्येक अतिथीचा मान सन्मान करत आहोत। माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन खऱ्या अर्थाने आणि या स्पर्धेत गोड आठवून सन्मान चिन्ह देऊन आपण हा मान सन्मान संपन्न करत आहोत। खूप खूप धन्यवाद। खऱ्या अर्थाने आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आहे, तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत। आज खऱ्या अर्थाने आपली उपस्थिती म्हणजे या स्पर्धेची श्रीमंती आणि खऱ्या अर्थाने निश्चित आपण उपस्थित राहिलेला आहात। पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद। षटकार आलेला आहे, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर सॉरी दुसरा बॉलवरती षटकार जो आपण पाहिलेला आहे आणि ते टाकलेला हा चेंडू खराब आहे। खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा गजर होतोय, कारण आज संघामध्ये एक महत्वाचा उपमाचा एका म्हणून संतोषकडे पाहिलं जायचं, परंतु संतोष आजारी असल्यामुळे तो आता टीमचा भाग म्हणून खेळू शकत नाहीये, परंतु निश्चित आज सामना पाहत असेल। यावेळेस देखील फटका उंच आकाशात, शतरक्ष बॉल खाली मधुकर आलाय, चुका नाही आणि ते सुरेख जाईल फलंदाज फेल विकेट। पहिला बॉल रोहितचा आला टॉट, त्याचबरोबर दुसऱ्या बॉल वरती आपण पाहिलेला आहे तो म्हणजे षटकार। साहिल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। आणि यावेळेस हो इथे डॉट
डॉट बॉल आहे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये 52 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहताय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे अजूनही 2 चेंडूचा खेळ या डावामधील बाकी आहे षटक क्रमांक पहिल्या फेरीतील आपण पाहताय 4 सुरू आहे यावेळेस देखील लाईन चेक केली जाते या व्हाईट बॉल खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये चुकीची गोलंदाजी होती आणि त्याच्यामुळे एक धाव धावफलकावरती आता ऍड होईल संघाची धावसंख्या 53 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 53 धावा आहेत साहिल यावेळेस स्ट्राईक एंड वरती आहे चांगली कामगिरी करणं गरजेचं राहणार आहे गोलंदाजाला चांगली कामगिरी करणं गरजेचं राहणार आहे फलंदाजाला आणि यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू आपण पाहिलेला आहे तो म्हणजे षटक त्याच्यानंतर होणारा सामना असेल जबी स्पोर्ट काटेची वाडी आणि त्यांना फाईट करेल जय बजरंग किसळब मला वाटतं आम्ही दसईकर चषकामध्ये देखील हे 2 संघ एका दिवसामध्ये होते आणि आज देखील एका दिवसामध्ये आहेत त्याच्यामुळे टॉस करण्यासाठी मिडनिंग मध्ये दोन्ही टीमचं कॅप्टन यायचं आहे येताना खऱ्या अर्थाने स्पर्धेची फॉर्मॅलिटी आपण कंप्लीट करून घ्या स्पर्धेची फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्याशिवाय सामना सुरू होणार नाहीये अशी आयोजन कमिटीच्या वतीनं माझ्यापर्यंत सूचना माहिती येते त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष द्या चला जेबी स्पोर्ट काढायच्या वाडी टीमचं कॅप्टन आणि टीम किसळबी 53 बनलेले आहेत 54 धाब्यांची गरज आहे 24 चेंडूमध्ये 54 धाबा बनवायच्या आहेत त्याचे पांढरी गावदेवी मोहवाडी क्रिकेट संघाला चला टॉस संपूर्ण केला जाईल आणि मायक्रोफोनवरती आपण बदल करूया टॉस करण्यासाठी मी सदानंद भाऊजांना विनंती करेल चला जेबी स्पोर्ट काट्याची वाडी टीमचं कॅप्टन आणि त्याचबरोबर जारमान किसळबी टीमचं कॅप्टन उपस्थित झालेले आहे आणि सामना सुरू होईल आणि बरे टीम आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती केली जाते मोहन स्पर्धेचा नियम आहे लाईनअप मध्ये मैदानात जायचं लाईनअप मध्ये मैदानाच्या बाहेर यायचं तुमचा एक प्लेअर मला वाटतं साईडनं गेलेला आहे आणि त्याच्यामुळे कदाचित आता आपल्याला त्या नियमाचं उल्लंघन करण्याबद्दल 2 धाब्याची पेनल्टी हे मात्र घ्यावी लागणार आहे टॉस किसळ टीमने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि खऱ्या अर्थाने आज काही का असे ना संघ मैदानात उतरलाय दादांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी सौजन्य लाभलाय आणि आता अनिकेत दादा मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत मला वाटतं गोलंदाजीसाठी त्यांना आपण पाहणारच आहोत यात तिळमात्र शंका नाहीये आज उत्कृष्ट खेळाडू आणि खऱ्या अर्थाने एक दिलदार माणूस दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस खऱ्या अर्थाने आज मैदानाच्या आतमध्ये आपण अनिकेत दादा मोपे सरांना आपण खेळताना पाहणार आहोत जेबी स्पोर्ट काट्याची वाडी टीमचं कॅप्टन आणि त्याचबरोबर टीम जारमान किसळबी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण
आयोजन कमिटीशी संपर्क साधून स्पर्धेची फॉर्मॅलिटी आहे ती फॉर्मॅलिटी कंप्लीट करून घ्या. मॅच सुरू होईल आणि मायक्रोफोनवरती दीप पवार यांचा गोड आवाज आपण मायक्रोफोनवरती या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मधुकरांना काशीनाथ गुणवत्ता मार्करती मोहन पहिल्या डावात बॅटिंग करत असताना टीम समीक्षा इलेव्हन संघानं 53 धावांचे लक्ष उभं केलंय. गोलंदाज तयार मोहन गोल्ले काय करते असेल तो काशीनाथ पहिला चेंडू हो चांगला असा फटका आणि चेंडू हो चांगले असे क्षेत्ररक्षण होतं परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण या चेंडूवरती धावा 3 चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि आता स्ट्राईक वरती असेल तो मधुकर गोलंदाज तयार मोहन गोल्ले हो चांगला असा खोदून काढला चेंडू खाली क्षेत्र निवडलं आणि चेंडू एका टप्प्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चांगली अशी बॅटिंग करतोय मधुकरांना काशीनाथ. आतापर्यंत 2 चेंडू ची फेकी झाली आहे. धावा खर्च केल्यात त्या 7. पुढील चेंडू यावेळेस रनआउटची संधी लेग बाईटचे एक धाव. याचबरोबर अगदी आपण पाहू शकाल सन्माननीय युवा उद्योजक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थात प्रदीप शेठ सुरेसे दादांच्या माध्यमातून आयोजन कमिटीसाठी 5,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य लाभलेला आहे. तुमचं मनाच्या अंतकरणापासून आभार आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. गोलंदाज तयार मोहन धावसंख्या 8 आकड्यावरती हो यावेळेस चांगला असा चेंडू गुडले 2 टेक ऑफ घेत असताना सर्व विकेट किपरच्या हातामध्ये विकेट किपर उमी फुलटॉस अडवा पाडणे कडवा प्रहार पंच अंपायर काय
6 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील चांगली अशी बॅटिंग करते टीम मोहवाडी. गोलंदाज तयार. यावेळेस पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. एकच धाव. पहिल्या दुसरं षटक घेऊन येत असताना ओमकार स्ट्राईक वरती असेल तो काशीनाथ चांगली अशी बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समान 3000 धावसंख्या 15. दुसरं षटक घेऊन येत असताना ओमीच्या खांद्यावरती जबाबदारी. दुसऱ्या षटकात परफेक्टली प्रॉपरली आउट करणे. बॅटरला ब्लॉक केलंय. तिथे एकच धाव. नंदू पारदे आता अंडापाव घेऊन येत आहेत. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहे. चांगली अशी गोलंदाजी करतो ओंकार. फुलटॉस. तिथे मात्र क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा कंप्लीट. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगली अशी क्षेत्ररक्षक. चला विनंती आहे तो म्हणजेच टीम जेबी स्पोर्ट काट्याची वाडी टीम आपला खेळाडू घेऊन सज्ज राहा. समोर लॉफ केला होता आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चांगली अशी बॅटिंग करतो मधुकर. गोलंदाज तयार. यावेळेस शरीरावरती जाऊन आदळतोय चेंडू. लेग बायच्या स्वरूपात एकच धाव. गोलंदाज तयार. यावेळेस यॉर्कर. एकच धाव. शेवटचा चेंडू या षटकातील ओमकारने चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडूवरती 8च धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू. पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न. तिथे एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 26. मोहनदादा पडवळ ज्यांच्या माध्यमातून ऐवाजेल घेणाऱ्या प्रेक्षकांना 201 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि किसर टीमचा कुठलाही खेळाडू विकेट हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर त्याच्यासाठी खऱ्या तर मोहनदादा पडवळ ज्यांच्या माध्यमातून किसर बी या टीमच्या खेळाडूंसाठी 1111 रुपयांचं पारितोषिक जे दिलं जाणार आहे.
गोलंदाजी करत असताना परे टीम आपल्याला 2 धावांची पेनल्टी. हो चांगला असा फटका तिथे क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट. हो मिस फिल्डिंग क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत असताना पाता 2 धाव. तिसऱ्या धावेसाठी निघाले तर रनआउटची संधी आणि इथे मात्र फलंदाज बाद. धावसंख्या 30, धावसंख्या 28 होती. 2 धावांची पेनल्टीच्या धावा ऍड केल्या. धावसंख्या 30. गोलंदाज तयार अनिकेत. हो चांगला असा फटका कुठला टेकर. हो तिथे स्क्वेअर घेतोय का चांगला सिजल. बॅटर विलास आल्या पावली माघारी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरी. चांगली अशी गोलंदाजी करतो अनिकेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय हरी. गोलंदाज अनिकेत चांगली अशी गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार स्ट्राईक करते असेल. हो यावेळेस चांगला असा फटका तिथे क्षेत्ररक्षक बीट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. खराब. हो यावेळेस समोर मारलाय तिथे क्षेत्ररक्षक ओमी. वेट घेतोय का चांगला सजेल आणि बॅटर संपलाय हरीचा खेळ. सन्माननीय संग्रामदादा बोंबे दादांच्या माध्यमातून आयोजन कमिटीसाठी 1111 रुपयाचा आर्थिक सहाय्य लाभलेला आहे. तुमचं मनाचा अंतकडापासून आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दादा. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये तानाजी चांगली अशी गोलंदाजी करतो अनिकेत. हो यावेळेस तिथे क्षेत्ररक्षक बीट झालाय. चेंडू निघालाय सीमारेषेच्या पलीकडे.
चौकार. त्याचबरोबर सन्मान्य राजेंद्र दादा आंबवणे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. या तुमचंही सहर्ष मनपूर्वक सस्ते स्वागत आहे. जय हनुमान चषक मड या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक सस्ते स्वागत आहे. बॉल टाकायच्या अगोदरच बेस पडली होती. मी सदानंद भाऊ ज्यांना विनंती करेल की भाऊ आपण या आपल्या शुभास्ते करातने मान सन्मान इथे संपन्न करून घेणार आहोत. सन्मान्य राजेंद्रजी आंबवणे गुरुजी यांचा हेतुचित मान सन्मान जो आपण या स्पर्धेच्या वतीने इथे करणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने सन्मान्य आंबवणे गुरुजी ज्यांच्या माध्यमातून तब्बल 1111 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलेलं आहे. आणि नेहमी खऱ्या अर्थाने निश्चित सगळ्या ग्रामस्थांवरती त्यांचं अतोनात प्रेम असताना इथे गुरुजींचं आपण करत आहोत. कॅमेरामन आपल्याला विनंती आहे सन्मान्य राजारामजी आंबवणे गुरुजी यांचा हेतुचित मान सन्मान जो आपण या स्पर्धेच्या वतीने इथे करत आहोत. खूप खूप धन्यवाद सर. आपण या स्पर्धेला सहकार्य करून खऱ्या या स्पर्धेची शोभा वाढवली. तुमचं मनाच्या अंतर्गतापासून आभार आहेत. ओर टू कमेंट बॉक्स. प्लेयर थोडेसे इंजर्ड झालेले आहेत. मोहन 12th मॅन पाणी घेऊन जाऊ शकतात. सात बॉलांना 19 धाब्यांची गरज विजयासाठी टीम मोहवाडी संघाला. या चेंडूवरती मोठा फटका येणे गरजेचं राहील. स्ट्राईक वरती असेल तो काशीनाथ सलामीसाठी गेला होता. तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका केला गेले होते. क्षेत्ररक्षक दूर चेंडू सी मारेशीच्या पलीकडे. व्हाट अ शॉट. गोलंदाज गुड्डू. 6 बॉलांना 13 धाब्यांची गरज विजयासाठी मोहवाडी संघाला. स्ट्राईक वरती असेल तर तानाजी. गोलंदाज गुड्डू. ओ यावेळेस फुल टॉस हॅमेट केला समोर मोठे क्षेत्ररक्षक. एकच धाव. थ्रो चुकीचा आणि पाठोपाठचा
डबल मध्ये टेबल कन्वर्ट केलंय आणि आता चौथ्या धावेसाठी निघाले तर रनआउटची संधी आणि चौथी धाव कंप्लीट. आधीच कर्जबाजारी त्यात पाहुणा शेजारी. पाच बॉल आणि 9 धावांची गरज. स्ट्राईक वरती तानाजी. हो चांगला असा चेंडू हॅमर केला तिथे क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आता समीकरण आले ते 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. चांगली अशी बॅटिंग करतो तानाजी. ओ यावेळेस तिथे क्षेत्ररक्षक एकच धाव. आता 3 बॉल 4 धावांची गरज. एकाला रोकाव्या लागतील तर दुसऱ्याला ठोकाव्या लागतील. समीक्षा इलेवन परे आणि त्यांच्या विपक्ष जय गावदेवी जय पांढरी गावदेवी मोहवाडी. गोलंदाज तयार. हो फुलटॉस तिथे क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप आणि इथे सामना घेऊन गेले टीम जय पांढरी गावदेवी मोहवाडी संघ. अभिनंदन. त्याचबरोबर त्यांचा विरोधात संघ खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजे हनुमान किसळबी. या दोन्ही टीमचं कॅप्टन मला वाटतं टॉस जिंकलेला आहे किसळबी क्रिकेट संघानं. आणि कॅप्टन आपण यायचं आहे आणि या सामन्याचे दोन्ही टीमचं कॅप्टन आपल्याला विनंती आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा काशी. आणि मी थांबतो तुम्ही थांबू नका. पाहत राहा जय हनुमान मड चषक